धर्मवीर 2 चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले, म्हणाले शिंदे स्वतःला। ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला। या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे। दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमकडून अपमान आहे। स्वतःला मोठे दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवित आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रसारित झाला होता। या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता। केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखवणे शक्य नव्हते, त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 9 ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे। शनिवारी या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आले। या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आला आहे। या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदे सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये येथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार। याच संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे। काय म्हणाले केदार दिघे? हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 च्या टीमकडून अपमान आहे। तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार, असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर 2 चित्रपटात टाकण्यात आला आहे। मुळात दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचे हिंदुत्व होतं। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते। मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेंना का सांगतील? सर्वप्रथम तर धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू पर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर दिघे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली। आता जो टीजर आलेला आहे, जो ट्रेलर आलेला आहे आता ह्या धर्मवीर 2चा, त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर, असा जो डायलॉग आहे जो दिघे साहेब शिंदेंना सांगतात असं जे दाखवण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं हे खूप फेक आहे, हे खूप खोटं आहे। अहो, ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली, त्याच विचारांवरती उभं आयुष्य दिघे साहेब चालले। दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला। मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिघे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल, दिघे साहेब का म्हणून असं शिंदेंना सांगतील? खरं तर हा डायलॉग असा पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास, आडवा आलास, तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन। पण असं नसून दिघे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधनं दिसतोय। ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत, काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिघे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का? कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का? आता 2000 साली जर का दिघे साहेबांनी शिंदेंना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की 2009 साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला, त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय? मुळात असा विषय आहे की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात। जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिघे साहेबांनी मानून पुढे चालले। त्यावेळेला ते दिघे साहेब कधी काही बोलले नाहीत उभ्या आयुष्यात। आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, जर का अशी भूमिका असेल तर ते दिघे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं। पण हे शिंदेंना कुठेतरी पटत नाहीये की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेंचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का, असा प्रश्न मनामध्ये येतो। आता अजून एक गोष्ट आहे, जो गंभीर संवाद
तिकडे झालंय की 20 वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावध होता असं माझ्या ऐकण्यात आहे, की असं कुठेतरी दाखवलं गेलं. तर बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिघे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघे साहेबांच्या मनामध्ये आपण बेसावध राहिलो अशी भूमिका येऊ शकते का, असा विचार येऊ शकतो का, हा मुळात एक प्रश्न आहे. आणि अशा संवादामुळे 20 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पक्षप्रमुख आणि दिघे साहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून. बरं, ह्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट आहे की 20 वर्षांपूर्वी ठाण्यातील एका दाढीवाल्याला बेसावध होता, जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला. याऐवजी असा डायलॉग हवा होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेल्या 20 वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पदं उपभोगली, जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सगळं घेऊन गेला. आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं भविष्यामध्ये, आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता, तळागाळातील शिवसैनिक हे ह्यापुढे हेच म्हणेल की आमच्या शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या आड जर का तुम्ही आलात तर तुम्हाला सारून बाजूला करून आम्ही आमचं हिंदुत्व आणि आम्ही आमचा भगवा ध्वज या ठाण्यावर आणि महाराष्ट्रावरती नक्कीच फडकवू. आपण बघू शकाल की मध्यंतरी या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजींनी अशा एका ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे की धर्मवीर पहिल्यामध्ये काही सीन्स खोटे आहेत आणि आता धर्मवीर 2 जो येतोय त्याच्यामध्ये मी काहीशा खऱ्या गोष्टी दाखवणार आहे. मजेशीर गोष्ट आहे की धर्मवीर 2च्या ट्रेलरमध्येच खूपशा गोष्टी खोट्या दाखवल्या गेल्या आणि धर्मवीर पिक्चरमध्ये देखील जो शेवटचा सीन आहे की दिघे साहेब गेल्यानंतर हे काय खांद्यावरती वगैरे साहेबांना वगैरे आणतात, हे भंपक कथा आहेत. आणि दिघे साहेबांसारख्या नेतृत्वावरती जेव्हा तुम्ही चित्रपट दाखवताय, चित्रपट काढताय, त्यावेळेला दिघे साहेबांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना, त्यांच्या जवळ असलेला उभा हा जनसागर, त्यांच्यामध्ये असलेली जवळची लोक, मग ती शहरातली असो, ग्रामीण भागातली असो, आदिवासी पाड्यातली असो, यांचे अनुभव घेऊन तुम्ही पिक्चर काढायला पाहिजे होता. तो चित्रपट तसा न काढता स्वतःच्या आयुष्यावरती काढला. बरं, तुमच्या आयुष्यात जसा दिघे साहेबांनी आमूलाग्र बदल घडवला तशा अनेकांच्या घडवलेला आहे. आज इथे बसलेली ही सगळी मंडळी जुनी दिघे साहेबांचीच अनुयायी आहेत, त्यांचेच संसार घेऊन पुढे चाललेले आहेत. ह्यांच्या आयुष्यामध्ये पण दिघे साहेबांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. ह्यांनी जो पिक्चर ठरवलेला आहे हा स्वतःच्या स्टोरी लाईन घेऊन ठरवलेला आहे. उद्या जर का मी पुतळा म्हणून माझ्या मनात आलं की मी लहान असताना दिघे साहेबांनी मला असं असं सांगितलेलं आणि त्याच्यावरती मी जर का पिक्चर रेखाटायला गेलो तर ते योग्य ठरेल का? ह्यांच्यापैकी अनेक जण अशा बोलू शकतात की साहेबांबरोबर आम्ही 40-40 वर्ष काम केलंय म्हणून आम्ही काहीतरी एक पिक्चर काढतो आणि मग दिघे साहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलं, आम्हाला असं सांगितलेलं, असं जर का सांगून जर का एखाद्याने पिक्चर काढला. म्हणून ह्यावरनं खूप स्पष्ट आहे की दिघे साहेबांची प्रतिमा वापरून, दिघे साहेबांचं नाव वापरून, दिघे साहेबांच्या बाबतीत चित्रपट आम्ही काढतोय हे सांगून स्वतःची इमेज बिल्डिंग कशी करायची आणि आपण केलेली पापं कशी लपवता येतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, हे खूप स्पष्ट आहे. दिघे साहेबांची प्रतिमा ह्यामुळे तुम्ही मलिन करण्याचं काम केलेलं आहे आणि स्वतःची प्रतिमा वाढवण्याचं काम तुम्ही ह्या प्रयत्नामध्ये आहात हे दिसून येतं.